तर कसं काय पब्लिक, आजचा ब्लॉग करायचा विषय म्हणजे आपण जाणार होतो फिरायला. आपण म्हणजे मी, माझा भाऊ, भावाची बायको, माझी बायको, तसंच आमची 2 पोरं आणि हा आमचा मामा. मग भाऊ आपला आलता सांगलीहून आणि मामा आलता आमचा इचलकरंजीहून. मग आम्ही बसलो गाडीमध्ये आणि निघाले आम्ही थांबलो पहिला पेट्रोल पंपावर आम्ही गाडी केली फुल. मग पेट्रोल टाकूपर्यंत म्हटलं आपण जरा व्हिडिओ मारूया. मग व्हिडिओ मारत मग तोपर्यंत म्हटला भाऊ चला आपल्याला निघायचं आहे पुढं आणि आपल्याला आधीच झाला उशीर. मग आम्ही पेट्रोल पंपाला टाटा बाय बाय करून निघाल्यानंतर काय भावानं गाडी चालू केला. आमच्यात गाडी चालवायला म्हटलं भाऊच हो, गाडी म्हणजे खत्री हो. त्यानंतर आपला लागला रूट लागल्यानंतर आपल्याला लागलं म्हणजे थोडक्याच अंतरावर पट्टणकोडिलीमधलं बिरदेव मंदिराचा इतिहास तर मोठाच आहे. ते तुम्हाला कधी तर मोठ्या आपण एक बिरदेव मंदिरासाठी स्पेशल ब्लॉग मारू आणि त्यात तुम्हाला त्या मंदिराबद्दल सगळी माहिती सांगतो. मंदिर असं भव्य मोठं होतं. कसं आहे, कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त भंडारा उधळतात ह्या यात्रेला, बिरदेव यात्रेला. मग आपण असं मंदिराची भेट घेऊन चाललो आपण पुढे. मग तसंच आपण निघलो. आपल्याला झालता उशीर, नाहीतर आपण तुम्हाला थांबून मंदिर सगळं दाखवलं असतं. मग काय सगळ्यांना लागलेल्या भुका, त्यामुळं आपण थांबलो कागलमध्ये नाश्ता करायला उतरल्यानंतर आपण थेट चाललो हॉटेलमध्ये गेल्यानंतर इथं काय गर्दी हो. मग तेवढ्यात आमची कार्यकर्ता अंश हो, काय सुट्टी देना इकडे तिकडे. मग तेवढ्यात आमची शिव ही कत्तर काय ग बसते वय. मग हिला आलेल्या टेबलला मग काय लागलं खायला काय पाहिजे. मग ही जी नजर इकडे तिकडे चालू होती, ही हात बीत करून सांगत होती. मग तेवढ्यात घेतली आपण ऑर्डर म्हणजे काय, थोडक्याने इडली घेतलीत आणि कुर्मापुरी. आमची मंडळी खाण्यात बिझी होती तोपर्यंत आपण म्हटलं जरा हॉटेलचा व्हिडिओ मारा. हॉटेलची गर्दी बघून म्हटलं हॉटेलला काय धंदा विषय हार्डच आहे, पण जरा स्वच्छता हॉटेलवाल्यांनी जरा बघायला पाहिजे. मग तेवढ्यात आमच्या मामानं मस्का पाव घेऊन आला. मस्का पाव घेतला आणि आम्ही गाडीत बसलो. तसंच रिवर्स गाडी घेतली. तसं आपण लागलो रूटला म्हणजे आम्ही जाणार होतो फिरायला तिकडं हो. आमची गाडी निघाली, नाश्ता झाला फुल, पोटाला सगळ्यांचा आधार लागला. मग काय तोंड खुल्लीत हो सगळ्यांची. मग काय आमची गाडी चालू केली आणि तेवढ्यात लावलं गाणं. आणि गाणं म्हटलं की आमची शिव नाचायला ऐकत नाही हो. मग काय ही नाचायला लागलेली बघून आमचा मामा पण लागला बघा हातावर करून कसा नाचायला. मग काय जाताना जरा रस्त्याचं काम चालू होतं, सगळीकडे उकरी आणि चिखलच होता हो. मग आपण कसं 4 व्हीलरमध्ये असल्यामुळं आपल्याला काय चिखल लागणार नव्हता. थोड्या अंतरावर आले आपण जरा गाडी थांबवून बाजारमधनं पत्रोया घेतल्या. म्हणजे आपण जेवण आणलेलं घरात हो, मग बसायला ताटा नाही विसरलेली. मग त्यामुळे पत्रोया घेतल्या आणि आपली गाडी चालू केली आणि परत आम्ही निघालो. तोपर्यंत आमची पोरगीला खायला घेतलेलो हो. खायला घेतलं की हेच लागलं बघा हसायला. असा विषय हो सगळा. मग काय थोड्या अंतरावर आल्यानंतर भाऊ आम्हाला म्हणायला लागला आता चाललंय तसं आपण आदमापूरचं दर्शन घेऊन जाऊया बाळूमामाचं. मग काय आम्ही सगळी उतरलो, तो पण आमचा मामा शूटबीट मारायला लागला. मग काय चाल पायी करत आम्ही चाललो मंदिराकडे जाता म्हटलं जरा फ्रंट कॅमेरानं तुम्हाला व्हिडिओ दाखवा म्हटलं. तेवढ्यात आलो आम्ही मंदिरापाशी जसं आलं तसं आम्ही काढली चपलं काढली, तसंच मंदिराचं दर्शन दाखवलं. आज जसं मंदिरात प्रवेश केला तसं दर्शन घेत तुम्हाला म्हटलं मंदिराचा व्हिडिओ दाखवता तेवढ्यात मामा मला म्हटला आज जसा व्हिडिओ मारायला आहे तसं अमावस्याला तू इथं कधीतरी ये, म्हणजे तुला लोकांची गर्दी समजेल. मग अमावस्याला कसं इथं भरपूर गर्दी असते म्हणा, थांबायला जागा नसते. आणि आपण या बाळूमामाच्या मंदिरावर एक मोठा ब्लॉग करणार आहे, त्यामुळं तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये आपण सगळी माहिती सांगणार आहे की मंदिराचा इतिहास काय आहे आणि इथं गर्दी होण्याचं कारण काय. मग तेवढ्यात आपण व्हिडिओ थांबवता बाळूमामाचं दर्शन घेऊन आपण निघालो आमच्या रूटला म्हणजे आपण चालवलं फिरायला धबधब्याला तिकडं. मग काय चपलं घातली आम्ही आणि निघालो आमच्या गाडीकडे निघता मग काय शिवचं इकडे बाजाराकडे लक्ष होतं, पण शिवला सांगितलेलं इथं काही मिळणार नाही. बायको टाटा करत आम्ही गाडीत बसलो आणि निघालो. मग काय गाडीतनं निघताना कसं रूट बघत आणि निसर्गाचा आस्वाद घेत असं सगळं बघून आपल्या डोळ्याचं पारणं फिटलं. तेवढ्यात आमचा अंशू उठला हो. मग अंशू उठल्या मग आमची पोरगी गवसते, पोरगी पण इकडं उठली. या दोघांची चाल झाली मग मजा करायला आणि खेळ करायला. मग तेवढ्यात आपला आला रूट. असं वरडाओरडी करून आम्ही आलो. तेवढ्यात आम्हाला इकडे मामा म्हटला हे गाडी आत घ्या म्हणजे पार्किंगला हो. मग गाडी जशी पार्किंगला लावल्या मग काय इकडं माणसं आमची उतरायला लागली. तेवढ्यात बघा कसं गॉगल घालून
छोटा डॉन कसा बघा गॉगल घालून. मग काय छोटा डॉनला घेतलं आणि आम्ही चाललो धबधब्याकडे. छोटा डॉन कसा आमचा काय गॉगल बिगल घालून बापासारखं गॉगल घालून आपलं शायनिंग मारत आलं आम्ही. मग काय इथं आल्यानंतर आम्हाला वाटलेलं ऑफ डे आहे त्यामुळे गर्दी नसेल, पण ऑफ डे असला तरी पण लोकांची गर्दी ढीग होती. मग काय इथं आल्यानंतर मग इथं कसं होतं, इथं तिकीट काढायला लागत होतं. म्हणजे आता पण तिकीट काढायला लागते, पण पहिला कसं 20 रुपये तिकीट होतं. अशी वाढती गर्दी म्हणून तिकीट पण वाढले बघा. 20चा तर 40 केल्यात. मग 40 झाले. आपण इथला फलक सगळा बघितला, इथल्या आटे सगळ्या वाचल्या. तेवढंच जरा म्हटलं इकडे तिकडे व्हिडिओ माराव. आणि गर्दी तर अशी उडी होती की थांबायला जागा नव्हती. आम्हाला वाटलेलं की आता आम्ही आले ऑफ डेला त्यामुळे गर्दी नसेल, तर गर्दी बघून असं वाटायला लागले त्याच्या आयला सगळ्यांनाच फिरायची हौस आहे. मग काय तिकीट इकडे काढूपर्यंत म्हटलं जरा इकडं तिकडचा व्हिडिओ मारा. इथं टेंट होता. मग तेवढ्यात इकडं आमचा भाऊ तिकीट काढायला सगळी माहिती घ्यायला लागला, काय काय इथं काय काय असं विषय काय काय असते. मग तेवढ्यात आमच्या भावाने तिकीटी घेतली. तिकीटी घेतल्यानंतर मग काय मग आपण निघालो पुढं म्हणजे इकडं गेटकडं. मग गेटकडं जाता जाता मग इथं आपल्याला हे मामा सगळं सांगायला लागला की बाटलीचं पाण्याची बाटली घेऊन जायचं असलं तर इथं कुपन करायला लागते, कारण की तुम्ही पाण्याची बाटली इकडे तिकडे टाकता असं म्हणून. पाण्याची बाटली परत घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे रिटर्न मिळणार. मग काय आपण घेतलो बाटल्याने निघालो. ज्या तुम्हाला 7 धबधब्यांचं सांगितलेलं ही बघा ती 7 धबधबे, सागवान जंगल सगळे असे धबधब्यांची नावं आणि इथं रूटचा मॅप आहे. मग काय आपण इथं सगळेजण थांबलो, जरा फोटोशूट चालू झाला. आमचा मामा काय आयफोननं फोटो काढायला काय गपसना. मग काय मामा जाऊन पुढं बघा कसा पाहिलाय बघा नुसतं व्हिडिओ मारायसाठी. मग तेवढ्यात आमची पोरगी घेऊन चालायला. आम्ही जरा अंतरावर चालायला लागलो तोपर्यंत आमचा मामा सांगितला छत्री घेऊन आला नाहीस तर मज्जा बघ. मग आता बघा चालू झाली ही मजा. मजा म्हणजे काय, इथनं थोडाच अंतर म्हणजे 1 किलोमीटर चालला असेल आणि तोपर्यंत पाऊस लागला. मग पाऊस लागला आता म्हटलं आता भिजण्याशिवाय काय पर्याय नाही. मग काय पाऊस हलका नव्हता. हे बघा पाऊस एवढा मोठा पाऊस येणार असं वाटलं नव्हतं, कारण की आम्ही इथं येऊपर्यंत काय पाऊस नव्हता. तर इथं आल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आम्हीच पाऊस घेऊन आला. हे बघा कसं बी कपल चाललंय. पाऊस पाणी काय नाही हो, पोरगे बघा ते पण भिजत. मग काय आपली पण फॅमिली भिजतच हो. आम्ही काय छत्री घेतली नव्हती, रेनकोट घातलं नव्हतं. मग दोघांना पोरांना छत्रीत घातलं, कारण की ही कडवी इथंच भिजलीत तर पुढे जाऊन कडकुडा लागणार. मग आम्हाला वाटलं तसंच झालं हो. मग जरा पाऊस थांबल्यासारखं वाटणार, परत पाऊस चालू झाला. मग पाऊस चालू पावसाची मजा घेत धबधब्याची मजा घेत भिजल्याशिवाय मजा नाही हो. मग सगळ्यांना सांगत आपण भिजत पुढे चाललेलो शूट मारत मारत म्हटलं तुम्हाला सगळं दाखवूया कसं काय काय इथं चिक्कुल बिक्कुल झालाय. हे सगळा रस्ता असा चिखलात ना आम्ही चालायला लागलो. मग काय पोरांना घेऊन चालायचं म्हणजे काय करायचं नाही. मग तेवढ्यात आमची इकडं गाडी बदलाबदली झाली. गाडी बदलाबदली म्हणजे बघा आता तुम्हीच हे बघा हे आता फिरायला आलं की हे लोंबाड आम्हालाच घ्यायला लागते हो. बायका आपला हात हलवत फिरणार आणि आम्ही कसं ही लोंबाड घेऊन फिरायला. या आम्हाला कसं देवान दिलेली शिक्षा हो. आता घ्या पोरं घ्या, लग्न करायची होतीत ना तुम्हाला. मग काय आम्ही इकडं जाऊपर्यंत इकडं बायकोनं मोबाईल घेतले आणि बायको शूट मारायला लागली. मग काय दोघी बायको आणि वहिनी आमचं शूट मारत चाललीत. मग काय पुढं जरा निसर्गाचा पाऊस कसा चालू होता जंगलमध्ये हे दाखवत तुम्हाला जाऊया म्हटलं पुढं. मग पुढे गेल्यानंतर मग हे बघा कसा पाऊस जोरात पावसाला पण असं होतं की आम्हाला आज सगळं पूर्णपणे भिजवायचं होतं. ही पोरं अशी डांबावर बसलेली मलाच भीती वाटायला लागलेली. मग काय इथं आलं आपण सागवान जंगलमध्ये. इथं कसं सागवान जंगल आहे हो. मग तेवढं इथं एक तयार केला झुलता फिल आणि खेळायसाठी केलेल्या ॲक्टिव्हिटी आहेत. मग त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला थोडं पुढं जाऊन मी दाखवतो काय काय ॲक्टिव्हिटी आहेत. मग काय इकडं लागला यो झुला म्हणजे काय विशेष हार्ड आहे बाबा यो. हे काय माणसं चढलीत की नुसता गदादा हलतोय. मग आपण कसं काय पोरांना घेऊन जरा आत गेलो, तेवढा झुला हलताला बघून म्हटलं आपण नको काय झुला खेळायला, नाही तर आपला झुला होईल. मग बायको आणि वहिनी आमची झुल्यातनं जाऊन जसं आली बाहेर तसं म्हणायला लागली. डोकं माझं लागलं भिनायला, काय समजना. मग तेवढ्यात आम्ही निघालो हे पूल क्रॉस करून. हे पाणी बघून म्हटलं पाणी काय वर धबधब्याचं ढीग आहे वाटतं. असं वाळतं पाणी बघून डेंजर वाटायला लागलं हो. मग काय पोरगी आमची भिजा लागली. मग काय असून दे आता म्हटलं आता आले तसं जरा भिजायला पाहिजे आणि पोरगीला पण आमच्या सवय व्हायला पाहिजे. त्यामुळं सगळी सवय लावली पाहिजे. पोरगी आमची 2 वर्षाची असली तरी पण ठणठणीत आहे हो. मग काय जरा पोरगीला भिजवत आपण आलो तोपर्यंत ही झिप लाईन बघा, नवीन केलेली झिप लाईन. आणि झिप लाईनचं पैसे पण कमी होतो, पण आमच्या बायका काय बसायला तयार नव्हत्या. मग तेवढ्यात आपल्याला लागला पहिला धबधबा.
मग धबधब्याला गेल्यानंतर काय धबधब्याला थांबायला जागा नाही. त्या गर्दीत कसं बसं शिवला घेऊन आलो वर. मग शिव काय पाणी म्हणली लागली एन्जॉय करायला हो. मग शिवला म्हटलं जरा आता धबधब्यात बसायला लागते एवढं लांब आलंय म्हणजे. मग आम्ही दोघं अंश आणि शिवला घेऊन बसलो हो. मग काय शिव आमची लागली एवढ्या थंड पाण्यात पण उड्या मारायला. पोरगी कुडकुडाल ती पण एन्जॉय करायचं सोडत नव्हती बघा, कसं उड्या मारायला बघा. मग काय असं पाण्यात खेळत खेळत म्हणलं ह्याचं काय आज काय चिन्ह काय सवने दिसेना. मग इकडं आमचा अंश पण लागला खेळायला. याला दाखवाल तर कॅमेरा तर ह्याचं लक्ष काय पाण्याकडेच हो. खाली मी कुठं उभारले हे पाणी कुठनंही आले हे अंशचं आमच्या डोक्यात पडलेले प्रश्न. मग तेवढ्यात आपण शिवला घेऊन आम्ही म्हणलं पुढच्या धबधब्याला जायचं. मग आमची तोपर्यंत तेवढ्यात बायको आली तिकडं. बायको म्हणा लागली पोरगीला भिजवू नका हो. मग काय मग निघालो आम्ही पुढच्या धबधब्याला म्हणजे दुसऱ्या स्पॉटला. इथं दुसरा धबधबा का ही काय गँग बघा मित्र आले की अशीच एन्जॉय असते हो. ही बघा पोरं गाणी म्हणत नाचत दुरा उडतच हो. मग आपण कसं भिजत फॅमिली संगत होतं बायकांच्या मागं. मग थोड्या अंतरावर चालत चालत आपण आल्यानंतर इथं एक दिसला धबधबा. तो म्हणजे दुसरा धबधबा. हे बघा आपल्याला काय 7ची7 धबधबा काय दाखवायला येणार नाही, त्यामुळे हे बघा दुसरा धबधबा. कारण की आपल्याला पोरांना घेऊन आता आलतीत आमच्या हात घाईला आत्ताच. मग पोरगीला कसं वसं घेऊन आपण चाललेलो वर धबधब्याकडे. माणसं मला कावाली एवढ्या पोरगीला घेऊन धबधब्याकडे कशाला चाललायस. अहो पोरगीनं धबधबा बघितल्याशिवाय काय असं कुठं आलं म्हणलं. पोरगीला दाखवल्याशिवाय मी बसतोय होय. मग घेऊन आल्यानंतर वर म्हणलं पोरगीला बस म्हणलं खांद्यावर. आणि कडवं खांद्यावर बसल्यावर काय नाचायच लागलं की माणसं बघून नाचतील. हे बघा हात वर करून. हिला कसं नाचायला काय ठिकाण बिकाण दिसत नाही हो. एवढी थंड वारं होतं तरी पण हे नाचलं. मग त्यानंतर खाली येताना लागलं परत कुडकुडायला. कुडकुडताना म्हणलं बायकोला धर जरा म्हणलं मी खाली उतरतो. बायको कावत होती इकडं तो पण बायकोच्या आणि वहिनीचं सीन चालू झाला हो. मग काय तिकडचा धबधबा केला आणि आम्ही खाली उतरायला चालू केलं. कारण की पुढची काय 3 धबधबा काय होणार नव्हतं आपल्याला. कारण की आपल्याला आलता पोरांना घेऊन घ्यायला आणि पोरं पण कुडकुडायला लागली. तेवढ्यात मग अनेक धबधबा दाखवूया म्हटलं तुम्हाला आणि निघूया पुढं. मग पुढे निघूया म्हणताना हे बघा सगळा असा विषय होता. आणि भरपूर इथं कामं झालेली आहेत आणि भरपूर कामं चालू पण आहेत. त्यामुळे पुढच्या अनेक थोड्या वर्षात आपल्याला इथं एक फिरण्यासारखा मोठा स्पॉट आणि भरपूर काही ॲक्टिव्हिटीसाठी मिळणार आहे. इथं आल्यानंतर भरपूर ॲक्टिव्हिटी होत्या. मग आपल्याला कसं पोरं होती सांगतील आणि थंडीनं पोरं कुडकुडालतीत. त्यामुळं आपल्याला काही ॲक्टिव्हिटी करता येणार नाही म्हणलं. मग नुसताच आम्ही डोळ्याचा असा आनंद घेत आम्ही चाललेलं बघत सगळं. मग तेवढ्यात आमचा मामा आणि आमची बायको आली. मग तेवढ्यात म्हणलं हे बघा पोरगीला असं टाकून अंगावर टाकून भिजायला पाऊस लागायला नको म्हणून टाकलं आणि चाललं. कारण की आपली पोरगी शिव झोपलेली हो. कसा पहिल्यांदा धबधब्याला पोरगीला घेऊन आलतो आणि पोरगीनं पण आनंद तसा घेतला आणि पोरगी फुल एन्जॉय करून कुडकुडत थंडीत झोपली. मग काय आपण आलो बाहेरच्या गेटला म्हणजे पहिला आपण जिथनं सुरुवात केली तिथं आपण शेवट करायला आलो. मग इथं कसं बसं पायपी ते धुवायला पाण्याचे नियोजन होतं. मग हातपाय धुतलं आणि निघालो आपण पुढं. मग गेटमधून बाहेर पडलं. मग कशी सगळी वैतागलेली सगळ्यांची तोंड बिंड पडलेली आहेत. कारण की वैतागच तेवढा हो. चालाय काय कमी लागत नाही. 7 धबधबे आहेत पण 7 धबधबे करायला इथं पायाची चिंध्या होत्यात हो. मग काय इकडनं बाहेर पडायला लागलो आपण. कसं आहे माहिती आहे फिरायला एकाला दुःख या पाहिजे हो. कसं फिरणारा पण पाहिजे तसा. नाहीतर इथं चालून पायाची इथं माळच आहे आपल्या. मग इथं थोडी जण आमची चेंज करायला गेलीत आणि आम्ही पण लागलो गाडीकडे जाऊन चेंज करायला जायचं म्हणून. इथं चेंज करून आपण पहिला पोरगीला आवरून घेतलं. पोरगी आमची लागलेली कुडकुडायला. त्यामुळे पोरांना पहिला आवरून स्वेटर बिटर घालून तयार केलं. मग तयार केल्यानंतर आपण इकडे जाऊन बाहेर थांबलो कारण की गाडी काढायची होती. मग गाडी तर काढूपर्यंत इकडं आमची पोरगी इकडं स्वेटर घातल्यानंतर जरा खुलली हो. नाहीतर मगाच्यानं कुडकुडायचं लागलेलं. मग गाडीत जसं बसलं नाश्ता बिष्टा घेतला. नाश्ता म्हणजे काय कणसं हो. कणसं आणि आम्ही आणलेली उकडून अंडी. मग मी खायला तो अंडी आम्हाला कसं अंडी लागतात आणि इकडं बायको त्यानं खायला ती कणसं बुकना उडवालतीत. आणि इकडं मामा पण बघा मामाचं लक्ष नाही इकडं कणसाकडे लक्ष फक्त. तो पण लक्ष दाखवला आमच्या मामानं. मग काय इकडं अंडी बिंडी खात आम्ही चालू झाला आमचा रूट. आणि परत मग आम्ही जरा शोधायला लागलो खायला कुठं थांबायला मिळते का. तेवढ्यात आणि परत अंशी उठला. अंशी पण लागला शिवला बघायला कशी आमची शिव काय करायला. मग तेवढ्यात एक स्पॉट दिसला खायला बसायला. मग
मग काय आपण आलो मंदिरात, विठ्ठल मंदिरात. मग कसं आपल्याला देव पावतोच हो. मग विठ्ठल मंदिरात आल्यानंतर आपल्यात माळकरी एक होता हो, त्यामुळे विठ्ठल पावणारच होता हो आपल्याला. मग काय आपण लावली ताटं लावली. ताटं म्हणजे काय घरात जेवण करून आणलेलं. बाहेर जरी फिरायला आलो असलो तरी घरगुती जेवणाचा आनंद लयच मोठा असतो, कारण की बायकोचं आजचं खायचं म्हणजे विशेष हार्ड हो. मग तेवढ्यात काय मंदिरात दाखवलं आपण कुठं बसलेलं जेवायला. मग काय इकडं सगळ्यांना भुका लागलेल्या, कारण की वाजलेलं आम्हाला यायला खाली 3:30. मग काय लक्ष कोणाचं काय नव्हतं, नुसता जेवणाकडेच लक्ष हो. मीच तेवढा कसं काय व्हिडिओ माराल तो बघा, कारण की मला पण लागलेला भुका, तरी पण म्हणलं जरा व्हिडिओ मारायला पाहिजे, आपलं काम करायला पाहिजे. मग शिव पण लागली दणका द्यायला, इकडं अंश पण द्यालता दणक. मग काय इकडं आमचं जेवण बिवण आवरलं आणि इकडं शिव आमची धबधबा बघाली. तोपर्यंत आमची गँग गेली भांडी धुवायला. मग ही दोघं इकडे भांडी धुवपर्यंत ही दोघी इकडे आमचं सगळं आवराल. आणि माझं काम काय म्हणजे शूटच हो. आपण एका कामाला हात लावला नाही, आपण काम चुकार माणूस हो. मग काय तोपर्यंत इकडं भाऊ त्यानं आला. मग जरा इकडं शूट घेऊपर्यंत इकडं भाऊ त्याने येऊन सगळं गाडीत सगळं भरलं आणि मग आपण निघालो परत. फिरायला गेल्यानंतर असं वाटतं की घरला जायलाच नको, आपण तिथंच थांबावं, तरी पण आपल्याला निघायचं होतं. मग काय गाडी निघाली, गाडीला मारला टर्न घेतला आणि आम्ही निघालो आमच्या घरी म्हणजे आता निघायचं म्हणलं. मग जाता म्हटलं जरा असं कसं आपण कुठं थांबलं ते दाखवूया म्हणलं. परत एकदा कॅमेरा इकडे तिकडे घेऊपर्यंत आमचा भाऊ वळूपर्यंत गाडी तुम्हाला सगळा स्पॉट दाखवूया म्हणलं. इथं थांबलेलो आपण मंदिरात जेवायला. ही मंदिराला आपण टाटा करून निघालो. गावात आपल्याला असं वाटलं की आता आम्हाला कुठं बसायला मंदिर मिळणारच नाही. मग शेवटी मंदिर मिळालंच हो. मग पोटं भरल्यानंतर सगळ्यांची चेहरं खुललेली आहेत आणि वैतागलेली पण मी काय वैतागलो नव्हतो व्हिडिओ मारायला, आणि भाऊ इकडे गाडी मारायला. बाकी सगळी वैतागून बसलेली आहेत. मग काय गाडी काढली तसं मग आपण निघालो आपल्या कोल्हापूरला हो. कोल्हापूरला म्हणजे आमच्या घराकडं. मग घराकडं जायचं म्हटलं तोपर्यंत सगळी आकसून झोपायला लागलेलीच आणि मीच तेवढा व्हिडिओ मारायच्या नादात बसलेलो. हे बघा आमचा मामा कान टोपडं टाकून बसलेलं. मग तेवढं तर आपण आता ब्लॉग थांबूया आणि व्हिडिओ हा आपण इथंच थांबवणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबा, कारण की असे नवीन व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलला. थँक्यू.